तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीची जोडी पाठवा. येस, जे के निगडे संघ व्यासपीठावरती या आणि मॅचला सुरुवात करायची. तर सलामीची जोडी सुभाष आणि अरविंद. हॅलो. सुभाष आणि अरविंद ही जोडी या खेळपट्टीवरती पाहायला मिळते, जिथे मात्र पहा अध्यक्ष चषक 2024 सातारा स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा. यावेळेस सुभाष सुरुवात मात्र दर्जेदार दमदार. हा खेळ महत्वाचा आहे. पंच हर्षद लोकरे सर निर्णय कळवतायत. या 4 धाबा आहेत आणि पूर्णपणे पाहायला गेलं तर या 4 धाबा पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती 4 धाबा 400चा स्ट्राईक रेट म्हणजे पव्हिलियन मधून सेट होऊन आलाय. यावेळेस पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळला चेंडू, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल येते. यावेळेस मात्र ही चुकी 1+ मिळू शकते का? या 2 धावा येतील का? तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या, तिसरीचा होईल का? या 2 धावा येत आहेत. या 2 धावांनी धावसंख्यात वाढ मात्र होते आणि धावसंख्या 3 नक्कीच 7 या आकड्यावर. सूर्योदय नाणेल या संघाची महत्वाची जोडी ओपनिंग पार्टनरशिप पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो सूर्योदय नाणेल संघ, तेव्हा 90 पेक्षा जास्त पर्सेंटेज विनिंग पर्सेंटेज या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतं. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल का? परंतु हा डॉट बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र येते. व्हाईट बॉलने धावसंख्या 8 या आकड्यावरती. यावेळेस डॉट बॉल चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. हर्षद लोकरे सर आतापर्यंत आमच्यापर्यंत इशारा कळवतात, अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर NCC क्वालिफाय फंच आमच्या पाटण टेनिस बॉल क्रिकेटला लाभलेत. यावेळेस शॉट पुल करण्याचा प्रयत्न होता, थांबवला जातं. यावेळेस फेकी केली जाण्याचा प्रयत्न फक्त केला जातोय सचिनच्या माध्यमातून. डॉट बॉल मात्र येतोय.
यावेळेस देखील लिडिंग एज पुन्हा एकदा वन बाउन्स तोपर्यंत एकदा पूर्ण सुभाषने मात्र प्रॉपर क्रीज पूर्ण कंप्लीट केलं जाते. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतर आलेलं कमबॅक. आतापर्यंत धावसंख्या 9. येस शॉट ऑन बॉल केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु पहा यशरक्षक कुठे बोलता, फेकी मात्र कुठे झाली आणि त्यामुळेच यावेळेस पाहायला गेलं तर धावसंख्येत वाढ. पण या धावा किती, 2 धावा. धन्यवाद. धावसंख्या 11. यावेळेस चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. नितीन डेड बॉल. येस पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. सुभाष आहे स्ट्रायकिंग एंड वरती. सुभाषची बॅटिंग चालणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहा पंच धाव किती, एक सिंगल. एस एक धाव येताना पाहायला मिळते, जिथे मात्र पहा धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेलं तर मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. काव कॉर्नर मध्ये आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली स्वतः जाताना पाहायला मिळणार नाही. गोलंदाज वाट पाहिल, फेकी होईल, फेकी पकडण्यासाठी सज्ज होते. तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा अरविंद आणि सुभाष. आरूची चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. यावेळेस नॉस्टकिंग इंडला वेगवान गतीने गेला, जिथे मात्र सुभाष तो पोहोचला की नाही सुखरूप ते मात्र पाहत होता. यावेळेस मात्र या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. या षटकामध्ये एक षटकार येणं खूप महत्वाचं आहे. अरविंद आणि सुभाषला ही पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि नक्कीच या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा चांगली बॅटिंग लाईनअप मध्ये चांगला खेळ होतो, तेव्हा मात्र 90 पेक्षा जास्त पाहिलं गेलं तर पर्सेंट मॅच मात्र विजेता होतं सूर्योदय नाणेल संघ. आणि पूर्णपणे पहा वाईट बॉल आहे. वाईट बॉलने धावसंख्येत वाढ होते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस मिस टाइम होताना पाहिलं होतं. चेंडू खाली स्वतः सचिन आहे. कॅच पकडली जाते. ग्लोचा इस्तेमाल चांगला करतोय. वापर चांगला आहे, कारण की पावसाळी क्रिकेट रबर बॉल खेळत असताना पाहिलं गेलं तर हातामधून चेंडू निसटतो आणि त्यानंतर त्यासाठी ग्लोचा वापर नक्कीच करतात, हँड ग्लोव्स, आणि त्यामुळे कॅच मात्र चांगली पकडली गेली. अक्षय नवीन बॅटर मात्र येतोय. सचिनची चांगली झेल. धावसंख्या 15.
शॉट पूल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, वाईट बॉल हाताळल्यानंतर 2 डॉट बॉल. चेंडू झालेत आतापर्यंत 5 बॉल. शॉट बॉल पुन्हा एकदा शॉट पूल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल येते. षटक समाप्तीचा इशारा. एका धावेने धावसंख्या 16. बॉलिंग ट्रॅकवर सचिन येतोय. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी, 8च्या सरासरीने धावसंख्या 16. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अरविंद स्ट्रायकिंग एंड वरती जाण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण, परंतु यष्टीरक्षक ती चुकी करणार नाही, कारण की यष्टीरक्षकाला देखील माहित आहे यावेळेस जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अरविंद उभा आहे तोपर्यंत धावा काही येणार नाहीत. आणि तोच प्रयत्न सचिनचा देखील असेल. डॉट बॉल जेवढे येत आहेत तेवढे स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय आहे तोपर्यंत काढून घ्यायचा. अरविंद कधी येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 12th मॅन थोडासा टेन्शन मध्ये. यावेळेस मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल अरविंदला, कारण की अरविंदला माहित आहे 4 चेंडू राहिलो तर 2 षटकार आले तर मॅच कधीही बदलू शकते. धावसंख्या 17, 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. आता काही जे होईल ते मात्र अरविंदच्या बॅट मधून होईल, कारण की 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, परंतु फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल, तेव्हाच मात्र 30 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल होईल, परंतु 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा. फुलटॉस चेंडू, यावेळेस पहा हा फटका खेळण्यासाठी अरविंदला स्ट्राइक एंड वरती येणं महत्वाचं होतं. याच्यासाठी अट्टाहास करत होता. पहिल्या बॉलवरती प्रयत्न केला, प्रयत्न यशस्वी झाला नाही. दुसऱ्या चेंडूवरती फक्त चेंडूला दिशा दाखवली अक्षयने, त्यानंतर मात्र सिंगल घेतली, स्ट्राइक रोटेट झाला, स्ट्रायकिंग एंड वरती अरविंद आला आणि आरुच्या बॅट मधून हा षटकार आला. ऑनसाइडच्या दिशेने काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार वेगवान गती वाढवतोय धावसंख्येची. यावेळेस धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23-2-3. यावेळेस 5 तडाखा देण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने, चापट स्ट्रोक, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, विकेट सॅक्रिफाईस अक्षय करेल, परंतु अरविंदला स्ट्राइक एंड वरती आणण्याचा प्रयत्न होतोय आणि ही चांगली प्लॅनिंग पाहायला मिळते. येस, नाणेल संघाचा 12th मॅन अन्वित देखील चेअर करताना पाहायला मिळते आपल्या नाणेल संघाला. यावेळेस मात्र पहा सिंगल आले आणि धावसंख्या 26 या आकड्यावरती. धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय 26 या आकड्यावरती. एक चौकार जर आला तर 30 धावा, एक षटकार जर आला तर 30 पेक्षा जास्त धावा म्हणजे 32, आणि जर डॉट आला, विकेट आले तर 27 धावांचं लक्ष. काय घडेल या मॅच मध्ये? शेवटचा बॉल, परंतु अरविंद आहे. 70% चान्स माझा चौकार षटकारांचा असेल आणि 30% गोलंदाजीमध्ये विकेट आणि डॉट बॉलचा, कारण की अरविंदला शेवटचा बॉल मारणं खूप महत्वाचं आहे, कारण की धावा कमी झालेत. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती करावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, यावेळेस परिवर्तन धावसंख्येमध्ये होईल. चेंज ऑफ द पेस, फुल टॉस, आणि त्याला मात्र पवेलियन मध्ये लॉस.
यावेळेस मात्र पहा चेंडूला पाठवलंय ओव्हर द टॉप ओ टी टी. यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमा पार 6 धावा. 32-33 धावांचं लक्ष. 11च्या सरासरीने धावसंख्या 18 मध्ये 33 बनवायच्या आहेत आणि त्यानंतर मात्र लगेच स्पीडअप करायचंय पुढील होणारी मॅच. कल्पतरू चाळकेवाडी आणि अचानक 11 सावंतवाडी. अचानक सावंतवाडी विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी. टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कल्पतरू चाळकेवाडी आणि अचानक 11 सावंतवाडी. विनोद मनेरकर आणि मारुती चव्हाण आबा टॉस साठी या. नाणेल संघ स्पीडअप करा. तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते सलामीची जोडी या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल. एका बाजूला येस तर बॉलिंग ट्रॅक वरती नितीन आहे. यावेळेस पहा पहिल्याच बॉल वरती क्षेत्ररक्षक असेल 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न पडलाय त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा यावेळेस येताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस
यावेळेस पहा महत्वाची विकेट आहे जिथे मात्र मॅच बदलू शकते. यावेळेस पहा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा चला स्पीडअप करायचे विनंती असेल. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल विकेट मिळेल का या चेंडूवरती. यावेळेस पहा कशा पद्धतीचा खेळ होईल कारण की महत्वपूर्ण चेंडू आहे आणि अचूक टप्प्याची नितीनची गोलंदाजी पहिला दुहेरी धावखेचा खेळ त्यानंतर व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पाहायला गेलं तर कशा पद्धतीचा खेळ होईल. येस पहा अचूक टप्प्याची गोलंदाजी. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने धाव मात्र घेतली जाईल. एक सिंगल मात्र येते बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पहा क्षेत्ररक्षक जाऊन एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळतोय तोपर्यंत फेकी होईल. एक सिंगल येते धावसंख्या 4. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस पूर्णपणे पाहायला गेलं तर तर चला स्पीडअप करायचं आहे. सुरेश पुजारी स्ट्रायकिंग एंडला आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक खेळलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल की प्रेक्षक बनेल महत्वाचा हा खेळ मात्र होतो. यावेळेस वेळ बदलणारा सुरेश पुजारीच्या बॅट मधून यावेळेस षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर मॅच मात्र बदलली जाते आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती पहा 33चं समीकरण आहे. 10 धावा आतापर्यंत झालेत आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर अजून देखील 23 धावांची आवश्यकता आहे. तर चला स्पीडअप करायचं विनंती असेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या 10 आतापर्यंत पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा 5व्या क्रमांकाचा चेंडू यावेळेस मी स्टॅमिंग स्ट्रोक होतोय. आतापर्यंतचा खेळ चांगला होता परंतु सुरेश पुजारीचा प्रवास इथेच थांबतोय. निराश मनाने हताश पावलाने खेळपट्टीचा प्रवास पूर्णपणे कापावा लागेल. इथे मात्र पूर्णपणे पहा जड मनाने जातोय खेळपट्टीच्या बाहेर. यावेळेस मात्र पहा स्वतःवरती नाराज असेल. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक खेळतोय आणि फलंदाज बाहेर जातोय. आता मात्र कुठेतरी निर्माण झाला ट्विस्ट कारण की नाणेल संघाने यावेळेस चांगला खेळ केलाय. यावेळेस पहा तर शेवटचा बॉल महत्वाचा आहे. तर यावेळेस कशा पद्धतीचा खेळ होईल. तर नवीन बॅटर मात्र सचिन येताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. आता बॅटिंग मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झालेत 5 धावसंख्या आतापर्यंत 10 पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल हे देखील पाहणं खूप महत्त्वपूर्ण असेल. सचिनच्या वरती जबाबदारी असेल आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेट चांगला प्रवास गोलंदाजाला करावा लागेल. चांगली कंट्रोल लाईन अँड लेंथ ठेवावी लागेल. यावेळेस पहा फक्त सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने धावसंख्येत वाढ धावसंख्या 11 या आकड्यावरती. तर चला दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल मिस्टर अरविंद आणि नक्कीच जेव्हा जेव्हा अरविंद आणि शुभाची खेळी चांगली होती तेव्हा 90 पेक्षा जास्त पर्सेंट पाहिलं गेलं तर विजय होण्याचे चान्सेस असतात कारण की त्यांचा खेळ मात्र चांगला होतो टॉप ऑर्डरमध्ये. आणि त्यानंतर अरविंद मात्र गोलंदाजीसाठी
यावेळेस यावेळेस एक सिंगल येताना पाहिलं मी इथे. तर चला स्पीडअप करायची विनंती असेल. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 33 धावांचं लक्ष आहे. अजून देखील 21 धावांची गरज. चांगली गोलंदाजी यावेळेस पहा काय वेग आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का, परंतु यावेळेस धाव घेण्यासाठी मात्र प्रयत्न होतोय. यावेळेस पहा या धावा येताना पाहायला मिळत आहे. 2-2 धावांनी समीकरण बदलतंय. 14 या आकड्यावरती. यावेळेस फुल टॉस आहे. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. अरविंद आता मात्र चुकी करतोय. षटकार येतो. यावेळेस मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. 20 धावा. आता मात्र 13 ची गरज आहे. 8 चेंडू 13. यावेळेस पहा एक सिंगल येते. अशी धावसंख्या गोलंदाजाने जर खर्च केली तर थोडासा लोड बॅटिंग करणाऱ्या संघाकडे जाईल, परंतु एक मोठा फटका कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट करेल बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये. आता मात्र कशा पद्धतीने होईल. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 7-12. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतो वेगवान गतीने फेकी मात्र स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र काय होईल. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या 23. आता मात्र 6 चेंडू 10 धावांची गरज. दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे. काय घडेल. सहा चेंडू आणि 10 धावा. हॅलो. तर स्पीडअप करायचे विनंती असेल. अध्यक्ष चषक 2024 पर्व क्रमांक पहिला आपण पाहतोय. माननीय सन्माननीय तानाजी सूर्यवंशी, गोपीदादा सूर्यवंशी नक्कीच पाटण तालुका टेनिस बॉल क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आणि काळगाव टेनिस बॉल क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. यांच्या संयुक्त विद्यमानाने भरवण्यात आलेली स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. तर पहिला बॉल वाईट येताना पाहायला मिळतोय. नक्कीच अध्यक्ष चषक 2024 आणि नक्कीच सातारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक विनोद कदम स्वामी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो देव हीच तिच्या चरणी प्रार्थना असेल नक्कीच. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पहा
6 चेंडू 8 धावेची गरज, कारण की वाईट 2 आहेत. 2 बॉल अवांतर पाहायला मिळाले. चेंडूला सोडून दिलं जात आहे. पूर्णपणे फलंदाज काही करत नाही, परंतु गोलंदाज कुठेतरी चुका करते, परंतु हा डॉट बॉल आहे. लीगल डिलिव्हरी. 5 बॉल 8. एक सिंगल येते आणि त्यानंतर 4 चेंडू 7 धावांची गरज. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. सुभाष दोन्ही बाजूने चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. बॅटिंग स्ट्रॉंग करताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील पूर्णपणे इम्पॅक्ट टाकताना पाहायला मिळतो. त्यामुळेच चांगला खेळ होताना पाहायला मिळतो. सूर्योदय नाणेल या संघाचा इम्पॅक्ट प्लेयर आहे. एक्स फॅक्टर म्हणून ओळखला जातो सूर्योदय नाणेल या संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला सचिनवरती जबाबदारी असेल या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. टप्प्यावरती चेंडू पडतोय. 3 आणि 7चं समीकरण. 3 चेंडू 7. तर चला स्पीडअप करायचं विनंती असेल नाणेल संघ. वेळ लावायचा नाही. चेंडूला सोडून दिलं जातं. यावेळेस पहा अवांत धाव येते. डॉट बॉलची भरपाई गोलंदाज आता करतोय. 3 चेंडू आणि 6 धावा. एक षटकार मॅच विजेता होईल ज्योतिर्लिंग घोटील. तर 2 चांगल्या टप्प्यावरती चेंडू विजेता बनवतील सूर्योदय नाणेल या संघाला. योगी कुठेतरी टेन्शन मध्ये आहे. अवांत धाव आल्यानंतर यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. डॉट बॉल येतोय. हा चेंडू महत्वाचा होता. अचूक टप्प्यावरती होता. 2-6चं समीकरण. टीट फॉर टॅट. तसाच तसे प्रत्युत्तर. आता मात्र काय घडेल या मॅच मध्ये. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. काय घडतंय मॅच मध्ये. समीकरण बदललं. 1 चेंडू 6 धावा. षटकार आला तर ज्योतिर्लिंग घोटील विजयी आणि निर्धाव किंवा चौकार आला तर विजेता होताना पाहायला मिळेल सूर्योदय नाणेल. काय घडेल या मॅच मध्ये, कारण की महत्वाची मॅच आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा खेळ सांगून जाईल या मॅचचं काय होईल. चेंडूला सोडून दिला जातो. वाईट बॉल आहे. 1 चेंडू 5 धावा. एक चेंडू आणि 5 धावा. चेंडूला सोडून दिला जातोय. सोडला जातोय. माहित आहे रीड केलं जातंय चेंडूला. 1 चेंडू आणि 4 धावा. 1-7चं समीकरण 1-4 वरती येतंय. क्रिकेट मध्ये कधीही काही होऊ शकतं ते मात्र दाखवलंय. 1 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच पकडली की मॅच पकडली जाईल, परंतु 1 बाउंड चेंडू. 1 धाव पूर्ण. 2 धावांनी विजेता होईल का. थांबवलं जातंय. धाव घेण्यासाठी प्रयत्न थांबवले जात आहेत. पाय यावेळेस मात्र थांबतायत. स्टॉप. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर मॅच टर्निंग पॉइंट. 2 धावांनी विजेता होताना पाहायला मिळतोय सूर्योदय नाणेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. तर पुढील होणारे मॅच अचानक 11 सावंतवाडी विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी. कल्पतरू चाळकेवाडी क्षेत्ररक्षण लगेच सजवा आणि सलामीची जोडी अचानक 11 सावंतवाडी पाठवा.